हॅलो एव्हरीवन, तर आज बघणार आहे आपण दिवाळी स्पेशल फराळ रेसिपीमध्ये रेडीमेड भाजणी म्हणजे मार्केटमध्ये जे चकलीचं रेडीमेड पीठ मिळते त्यापासून कुरकुरीत चकली बनवणार आहे। काही छोटे ट्रिक आहे त्यामुळे तुमची चकली करताना तुटणार नाही, तेलात सुटणार नाही, कुरकुरीत अशी चकली तयार होते बघा। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। त्यासाठी मी रामबंधू चकली भाजणी घेतलेली आहे, म्हणजे पीठ घेतलेलं आहे। पीठ भिजवण्यासाठी मी 2.5 वाट्या पाणी गरम करणार आहे। मोहनसाठी मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि छान त्याला गरम करणार आहे। तेल आपल्याला छान कडकडीत गरम करायचं, एकदम धुवादार बघा। आता आपण जे चकलीचं पीठ आहे ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। त्यामध्ये मी तिखट आणि मीठ टाकलेलं आहे। मला जरा चकली तिखट लागते मी टाकलेलं आहे। तुम्ही फिक्कं खात असाल तर तुम्ही तिखट मीठ बिलकुल स्किप करू शकता। त्यामध्ये मी टाकले आहे थोडेसे तीळ आणि तेल छान धुवादार गरम झालं की आपण ते टाकणार आहे आपल्या पिठामध्ये आणि चमच्याने छान तेल मिक्स करून घेणार आहे बघा, अशा पद्धतीने। नंतर मी हाताने छान चोळून पिठाला तेल लावून घेणार आहे बघा आणि मोहन व्यवस्थित पडलं की नाही ते चेक करणार आहे। तुमचं जर मोहन कमी पडलं असेल तर तुम्ही परत तेल गरम करून त्यामध्ये टाकून घेऊ शकता। आता आपलं छान तेल मिक्स झालेलं आहे, त्यामध्ये टाकणार आहे मी गरम पाणी। आता त्याला मी चमच्याने मिक्स करणार आहे बघा। नंतर मी थोडंसं याला परातीमध्ये काढून घेतलं होतं हे पीठ आणि ओबडधोबडच मी त्याला भिजवून घेतलं होतं बघा। आता मी या पिठाला बिलकुल रेस्ता ठेवलेला नाही आहे। जेवढं साच्यामध्ये मावल पीठ तेवढं मी काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडं पाणी टाकून याला चांगलं मी मळून घेणार आहे, चांगलं चुरून घेणार आहे बघा। मस्त पहिलं चुरून घ्यायचं आहे। आता आपण काय करणार आहे, साच्याला लावलं आहे तेल, त्यामध्ये मी चकलीची प्लेट टाकून घेतलेली आहे। त्यामुळे हे पीठ भरून अशा पद्धतीने मी चकला करून घेणार आहे बघा। बघा बिलकुल तुमची चकलीचं तुटणारच नाही करताना बघा। एकदम व्यवस्थित अशा चकला पाडून घेणार आहे आपण। आणि आपल्याला चकल्या सगळं पाडून घ्यायचं नाही आहे, 4 ते 5 चकल्याला करून घ्यायचं आहे। तेल गरम करायचं आहे आणि लगेचच आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे बघा। तर आपण चकली कपड्यावर टाकली आहे, यामुळे काय होते आपली चकली उचलायला सोपी होते। आता बघा आपल्याला तेल जरा चांगलं गरम करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला जरा आस कमी करायची आहे। चकली टाकल्या आपल्याला हलवायची नाही आहे, त्याला जरासं वेळ द्यायचा आहे। चकली ऑटोमॅटिक कडक होते, नंतरच तुम्ही त्याला टर्न करायची आहे बघा। तेलामध्ये आपली चकली तुटणारही नाही बघा। छान आपलं मस्तपैकी क्रंची चकली तळून झालेली आहे। तर मी अशी नेटवर काढलेली आहे, यामुळे काय होते एक्स्ट्रा तेल जे असते ते निथळून जाते। नंतर आपण एका ठिकाणी जमा करायचे आहे बघा। छान मस्त आपल्या चकल्या तळून झालेल्या आहे। अशाच पद्धतीने माझ्या बाकीच्या सर्व चकल्या करून घेतल्या होत्या बघा। अगदी सोपी रेसिपी आहे, बिलकुल करताना तुमची चकली तुटणार नाही, तेलातही सुटणार नाही बघा। छान आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण नक्की करा। माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। मी तुम्हाला तोडून दाखवते, माझ्या हाताला बिलकुल तेल नाही आहे बघा। एकदम कमी तेलामध्ये आपली चकली मस्तपैकी तळून झाली आहे आणि कुरकुरीत पण झाली आहे। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।